सर्वसमर्थ, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी परमेश्वरा, तुला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम सलाम. आजचा हा रविवार म्हणजेच जून महिन्यातला तिसरा रविवार, पितृदिन, फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि या विशेष उपासनेमध्ये आज सर्व पिता, वडील, बाप या भूमिकेमधून आपली जीविका करत आहेत, आपलं जीवन जगत आहेत. अशा सर्वांना मंडळीच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये परमेश्वरानं आपल्यावर दिलेली जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आम्हा सर्वांच्या अशक्तपणामध्ये तो आपल्याला शक्ती, सामर्थ्य, बळ देवो अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आपण उपासनेला आरंभ करूया. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ती निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे उद्धारक देव बापा, स्वर्गीय प्रेमळ पित्या, खरोखरच तुझ्या पुत्राच्या द्वारे तू आम्हाला आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिलास. पित्याची माया, पित्यापासून मिळणारी दया, क्षमा आणि सहनशीलता या उदात्त तुझ्या गुणवैशिष्ट्यांचा अनुभव आम्हाला येऊन दिलास, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा या विशेष उपासनेच्याद्वारे तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. कारण या संपूर्ण कालावधीमध्ये चालणारे आम्ही होतो, परंतु चालविणारा तू देव होतास. तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमच्यावरती होता. तुझ्या अगणित अशा उपकारांबद्दल, आम्हावरील तुझ्या अखंडित कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखरच प्रभू, आम्हावरील तुझ्या अनंत उपकारांची गणती आम्हाला करता येणार नाही. आम्हावर तू करत असलेल्या कृपेची मोजदाद आम्हाला करता येणार नाही. आणि म्हणूनच प्रभू, तुझ्याप्रती असलेली कृतज्ञता जपण्याकरता आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन नम्र अंतकरणाने येत आहोत. प्रभू, आम्हा सर्वांचं तू विशेषतेने सहाय्य कर. आणि या उपासनेचा प्रभू तू आहेस, या उपासनेमध्ये बोलणारा वक्ता तू आहेस. या विश्वासामध्ये आमची पुढील वाटचाल तू आशीर्वादित कर. जी काही गीतं गाणार आहोत, तुझी स्तुती आराधना करणार आहोत, ते सर्व तुझ्या गौरवासाठी प्रभू आशीर्वादित असं व्हावं. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत नंबर 33, ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना, याचं ध्रुपद आणि यातली काही चरणं यावेळेस आपण गाणार आहोत. उपासना संगीतातून गीत नंबर 33, ध्रुपद आणि काही चरणं यावेळेस आपण देवाच्या गौरवासाठी गाऊया. देव बोले
प्रियजन हो, या सुंदर वेळी देवाच्या प्रती असलेली कृतज्ञता स्तुती आराधनेच्या द्वारे आपण त्याच्या चरणाजवळ व्यक्त करूया. आणि खरोखरच जेव्हा आपण देवाच्या प्रती असलेली कृतज्ञता स्तुती आराधनेच्या द्वारे व्यक्त करतो त्यावेळेस खरोखरच देव अतिप्रसन्न होतो आणि तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या संकटातून आणि सर्व प्रकारच्या दुःखातून आमचा सांभाळ करून तुम्हाला आणि मला उत्तम अशा प्रकारचा अनुग्रहाने आशीर्वाद देतो अशी आम्हा सर्वांची खात्री आहे. तर चला आपण स्तुती आराधनेच्या द्वारे देवाच्या चरणाजवळ जाऊया आणि त्याला उपकार स्तुतीचा यज्ञ समर्पित करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, मान महिमा गौरव त्या देवाला सदोदित असो. आशा आहे सर्वजण ठीक आहात. प्रियानो, हा रविवार आपण पितृदिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्व आध्यात्मिक पित्यांना ख्राइस्टचर्च यूथ ग्रुप ओ क्वायरतर्फे हार्दिक शुभेच्छा. देव करो आपल्या जीवनामध्ये अनेक दिवस आनंदाचे दिवस येवोत, समृद्धीचे शांतीचे दिवस येवोत व हे वर्ष आपल्याला लाभदायक असं जाऊ. तसंच आपला आध्यात्मिक पिता जो या सृष्टीचा आब्बा पिता आहे, तोही आपल्या प्रेमाचं प्रतीक हेच देतो की त्याने योहान 3:16 प्रमाणे आपला पुत्र, जो एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, ताकी आपला नाश होऊ नये, आपण त्याच्या जवळ असावं, आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सार्वकालिक जीवन मिळावं, यासाठी त्या पित्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे. तर चला अशा महान परमेश्वराला आपण थँक्यू म्हणून, धन्यवाद देऊन त्याच्या आराधनेमध्ये जाऊया व त्याने केलेल्या अनेक उपकारांबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याशी नातं जोडलेलं आहे, त्या नात्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया व त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याची आराधना अति लीन आणि नम्र होऊन करूया. आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे लावूया आणि थोडा वेळ आपण त्याच्या आराधनेमध्ये जाऊन त्याला धन्यवाद देऊया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो सना, तू राजा होगा हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. हालेलुया. तर चला आजचा दिवस आपण आनंदाचा, जो परमेश्वराने आणखी एक दिवस आपल्याला आनंदाचा दिलेला आहे, तर आनंदाने आपण टाळ्या वाजवून आपला स्वर त्या देवाला उंच करूया व आणखी काही गीते गाऊन आपण त्या देवाचा धन्यवाद देऊया. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. हर
सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना। अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना। सामर्थ्य देने वाला आराधना, अभिषेक करने वाला आराधना। सामर्थ्य देने वाला आराधना, अभिषेक करने वाला आराधना। आराधना आराधना स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना स्तुति आराधना आराधना। तू है यहोवा इरी जो मुहैया करता है, तू है यहोवा शालोम जो तसल्ली देता है। तूने बेटा दिया सबको माफ किया, नया जीवन दिया रूह से भर दिया। तूने बेटा दिया सबको माफ किया, नया जीवन दिया रूह से भर दिया। आज शैतान झुक जाएगा, यहोवा 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 यहोवा। हालेलुया हालेलुया। तर चला आपण आणखी एक गीत गाऊन त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया। आपले नेत्र पुन्हा एकदा जो पवित्र जो महान आपला आब्बा बापा आहे त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याला धन्यवाद देऊया। त्याने केलेल्या अनेक उपकारांबद्दल त्याचे आभार मानून त्याला गौरव देऊया। वो खुदा नहीं मुझको दर्द देकर खुश हो जाए, तू वो पिता नहीं मुझको आंसू देकर चैन से सो जाए। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। चोट मुझको लगे दर्द तुझको होता है, मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता है। हाथों को थाम कर मुझको चलाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। अब्बा पिता तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा। धन्यवाद।
धन्यवाद 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 देतो प्रभू. खरोखर प्रभू येशू राजा, तुमची करुणा, तुमची प्रीती, तुमची दया प्रभू येशू आम्ही अनुभवत आहोत प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो प्रभू. तुम्ही केलेल्या सर्व उपकारांबद्दल तुमचे आभार मानतो प्रभू. लीन नम्र होऊन प्रभू येशू राजा तुमच्या सानिध्यामध्ये येतो प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो प्रभू. तुमच्या न बदलणाऱ्या स्वभावाबद्दल तुमचे आभार मानतो. तुमची प्रीती सतत आमच्यावरती विपुल आहे म्हणून तुमचे आभार मानतो प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो. मान महिमा गौरव प्रभू तुम्हाला देतो प्रभू येशू राजा. या आराधनेद्वारे प्रभू येशू राजा आम्ही आमचं मन, आमचं अंतःकरण तुमच्या समोर मोकळे करतो प्रभू. रिक्त होतो प्रभू येशू राजा. अति लीन आणि नम्र होऊन प्रभू तुमची आराधना करीतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू येशू राजा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू तुम्ही आमच्याशी नातं परत एकदा जोडल्याबद्दल प्रभू तुमचे आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू येशू राजा. तुमच्या नावाबद्दल, तुमच्या केलेल्या सर्व उपकारांबद्दल तुमचे आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. तुम्हाला आब्बा बापा म्हणण्याची, हाक मारण्याची प्रभू तुम्ही आम्हाला संधी देता प्रभू येशू राजा, म्हणून तुमचे आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. प्रभू येणारं वचन प्रभू तुमच्या गौरवासाठी आशीर्वादित होऊ दे, आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादित होऊ दे प्रभू. हा स्तुती आराधनाचा यज्ञ प्रभू तुम्हाला सादर करून प्रार्थना येशू आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने करीतो म्हणून ऐका पित्या. आमेन. यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून आजच्या मननाकरता असलेले शास्त्रपाठ ऐकूया. त्यांचं वाचन यावेळेस होईल. पहिला शास्त्रपाठ स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 36 या स्तोत्राचं आपण आळीपाळीने वाचन करूया. स्तोत्र 36 यावेळेस आपण या स्तोत्राचं आळीपाळीने वाचन करूया. स्तोत्रसहितामधून स्तोत्र 36 याचे आपण आळीपाळीने वाचन करूया. दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो, त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अनितीची व कपटाचे असतात. त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहे. तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनितीच्या योजना करीतो. तो कुमार्ग धरून राहतो, वाईटाचा वीट मानित नाही. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करीतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्व लाभू दे. गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो, दुर्जनाचा हात मला हाकून न लावो. शेवटचं वचन आपण एकत्र वाचन करूया. पहा, दुष्कर्म करणारे येथे पडले आहेत, त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. देवबाप वाचलेली वचने आपल्याला आध्यात्मिक लाभासाठी लाभाची अशी करू. यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं आपण ऐकूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 24वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं. आजच्या मननासाठी आपण जुन्या करारातून उत्पत्ती याचा ग्रंथ 24वा अध्याय आणि 1 ते 7 वचने आपण वाचून पाहू. इसाकासाठी पत्नी मिळवणे. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयवीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्रामाच्या सर्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराचे आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन
तेथून माझा मुलगा इसाक याचकडे नवरी पाहून आणशील. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदाकदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही, तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यायचे नाही. स्वर्गाच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्व सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्या पुढे आपणाला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. वाचलेले वचने परमेश्वर आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादित असे. यावेळेस आपण पत्रातील मजकूर ऐकूया. संत पावलाचे कलसईकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 ते 25 या वचनामध्ये लिहिलेला मजकूर यावेळेस आपण ऐकूया. संत पावलाचे कलसईकरास पत्र याचा 3रा अध्याय 18 ते 25 ही वचनं आपण ऐकूया. नवीन करारातून कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 18 ते 25 ही वचने आपण वाचून पाहूया. ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होत नाही. देव वाचली वचने आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादित अशी करू. यावेळेस आपण गीत नंबर 150 याचं ध्रुपद आणि पहिलं चरण गाऊया. आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. आणि तुझ्या रसना जरी आता नये आम्हावरी, तथापि तू चित्तीवरी आम्हा पुरता देवा, आत्मा पुरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. यावेळेस आपण शुभवर्तमान ऐकूया. संत लुक्रुस शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 14 ते 20 ही वचनं आपण ऐकूया. लुक्रुस शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 14 ते 20. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरींची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे
आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे प्रभू तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वास अंगीकार जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या अंतःकरणानं देवाच्या चरणाजवळ जाऊया आणि आपल्या सर्व ज्या विनंत्या आहेत, आपल्या गरजा आहेत, आपण देवाच्या चरणाजवळ आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सादर करूया. आपण प्रार्थना करू. अनादी अनंत परमेश्वरा, तू दयेचा, कृपेचा सागर आहेस, आशीर्वादाचा उगम आहेस आणि कृपेचा स्रोत आहेस. तुझ्या अगणित आशीर्वादांबद्दल आणि अखंडित कृपेबद्दल अगदी मनापासून तुला धन्यवाद देतो. आज प्रभू, तुझ्या चरणाजवळ येत असताना तू दिलेल्या सर्व आशीर्वादांचं स्मरण करून तुझ्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही व्यक्त करत आहोत. कारण प्रभू, गेल्या संपूर्ण कालावधीमध्ये तुझ्या स्पर्शाचा आम्ही अनुभव घेतला, तुझ्या ठाई असलेल्या शब्दाचा अनुभव आम्ही घेतला आणि म्हणूनच प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ पुन्हा एकदा आमच्या सर्व विनंत्या, आमच्या सर्व अडचणी, आमच्या सर्व प्रेमळ परमेश्वरा ज्या काही विनंत्या आहेत त्या तुझ्या चरणाजवळ आम्ही घेऊन आलेलो आहोत. कारण संकटातून जात असताना सहाय्यासाठी असणारा तू एकमेव दुर्गामचा आहेस. आम्हाला आजारातून मुक्त करणारा एकमेव आरोग्यदाता तू आहेस. याच विश्वासानं प्रभू आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत आणि यासाठी प्रथम आम्ही तुझे आभार मानतो की आमच्यापैकी जे आजारी होते, दुःखी होते, कष्टी होते, ज्याने विश्वासानं तुझ्याकडे प्रार्थना केली, त्या सर्वांना प्रेमळ परमेश्वरा तू रोगमुक्त केलंस, त्यांना तू बरं केलंस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज आणखीन काही प्रियजन प्रेमळ परमेश्वरा तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत, तुझ्याकडे विनंती करत आहेत. त्यांची प्रार्थना तू ऐक आणि त्यांना सर्व प्रकारच्या त्रासातून, अडचणीतून, दुःखातून प्रभू त्यांना तू सोडव. तुझ्या आरोग्य देहाचा स्पर्श त्यांना होऊ दे प्रभू. अशा आमच्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. आणि आज विशेष करून प्रार्थना करत आहोत की या प्रभू पॅन्डेमिकमध्ये प्रभू अनेक जण आपलं उत्तम योगदान देऊन प्रेमळ परमेश्वरा या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देत आहेत. त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून जे प्रियजन प्रभू आपल्या सेवेचं योगदान देत आहेत त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. डॉक्टर्स आहेत, परिचारक आहेत, परिचारिका आहेत आणि प्रभू इतर वॉर्ड बॉयज आहेत, अनेक प्रभू सेवक आहेत, त्यांची आज आम्ही आठवण करतो. त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. त्याचप्रमाणे प्रभू त्या आम्ही विशेष करून प्रभू केंद्रातील प्रेमळ परमेश्वरा जे काही सुविधा आहेत, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि सर्व सुविधांसाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू या कामी प्रत्येकजण प्रेमळ परमेश्वरा आपापल्या परीनं लोकांच्या कल्याणासाठी प्रभू जे उत्तम योगदान देत आहेत ते सर्व तू आशीर्वादित कर. जे अधिकारी आहेत त्यांनाही तू अधिक आणि अधिक सक्षम कर. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. आज विशेष करून प्रभू धर्मप्रांतातील मंडळ्या, धर्मप्रांतातील सर्व सेवक यांची आम्ही आज विशेष आठवण करतो. आणि आज विशेष करून प्रभू आमच्या चरणाजवळ येत आहोत कारण आजचा हा रविवार आमच्यासाठी विशेष आहे प्रभू, आनंदाचा आहे. कारण प्रभू जो तू आम्हा सर्वांचा पिता आहेस,
तुझा पुत्र आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुला आबा आणि बापा म्हणण्याचा मौलिक अधिकार तू आम्हाला दिलास. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज या जगामध्ये प्रेमळ परमेश्वर खरोखरच या पितृत्वाच्या जबाबदारीनं आपलं उत्तम योगदान देणारे अनेक जण आहेत. प्रभू, बाप, पिता, अनेक नावाने प्रभू तू संबोधतोस. आणि खरोखरच प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, ज्या जबाबदारी आणि जी कर्तव्य तू दिलेली आहेस त्या कर्तव्याच्या भावनेतून प्रभू आपलं उत्तम योगदान कुटुंबासाठी देत असताना, लेकरांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी उत्तम योगदान देत असताना, प्रभू तुझा जो उत्तम आदर्श आमच्यासमोर आहे तो आम्ही ठेवावा आणि प्रभू त्याप्रमाणे आमच्या कुटुंबातील प्रत्येकांची आम्ही काळजी घ्यावी, असा अनुग्रह अशी कृपा आम्हा सर्वांच्या अशक्तपणामध्ये दे, अशी आमच्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. आजचा हा पितृदिन सर्व पित्यांना, सर्व वडिलांना, सर्वांना प्रभू आशीर्वादाचा लाभाचा जावा असं तू दयेनं कृपेनं कर. आज विशेष करून प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत की जे वचन आज तुझ्या प्रियजनांसाठी प्रभू तुझ्या सेवकांकडून आणि तुझ्या प्रियदासीकडून आम्हाला येणार आहे ते वचन तू आशीर्वादित कर प्रभू. आणि त्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोलत असताना प्रभू तुझी इच्छा आम्हाला खऱ्या आणि चांगल्या अर्थानं कळावी असं तू दयेने कृपेनं कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. काया वाचे म्हणे तू आमचा स्वीकार कर, आमचा ताबा घे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला तुझी शक्ती दे. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारा तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समाजात से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. यावेळेस मी विनंती करतो, आजच्या ह्या विशेष दिवशी देवाच्या पवित्र वचनातून आम्हाला बोध करावा, देवाचं पवित्र वचन आमच्याशी शेअर करावं, यासाठी आज मी पाचारण करतो प्रोफेसर रंजिता सुतार मॅडम यांना. यावेळेस मी त्यांना विनंती करतो की जो देवापासून आलेला संदेश आहे तो मंडळीपर्यंत आपण द्यावा, अशी मी आपणास विनंती करत आहे. आजचा विशेष दिवस फादर्स डे. हॅपी फादर्स डे. पितृदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्व पित्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आजचा जो संदेश आहे तो फादर्स डे निमित्त आपण जो करत आहोत त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. प्रथम आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, हे दयाळू परमेश्वरा, आज तू आम्हाला ही संधी दिलेली आहेस तुझे वचन वाचण्याची, तुझी उपासना करण्याची. तुझे मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे देवबापा. आम्हाला अंतकरणाचे शुद्धीकरण आणि आध्यात्मिकरित्या देवबापा आम्हाला वाढ होण्यास मदत कर देवबापा. आणि तुझे वचन हे आशीर्वादित कर. माझे मनचे विचार आणि तोंडचे शब्द हे तुझ्या हातामध्ये असू दे देवबापा. तुला सर्व काही सोपवून ही प्रार्थना तुझा पुत्र येशू याच्या नावाने करते म्हणून ऐक पित्या. आमेन. तर फादर्स डे, बाप म्हणजे काय किंवा वडील किंवा पिता,
स्वतःकडे जर काही नसले तर मुलांना ते दिले पाहिजे, असा हा माणूस म्हणजे बाप. मुलांकडे काही नसेल तर त्याची पूर्तता करणारा एकमेव माणूस म्हणजे बाप. चटका लागला किंवा ठेस लागली तर प्रत्येकाला एकच शब्द आपल्याला तोंडामध्ये येतो, जसं की आई ग. पण तेच जर काहीतरी मोठं काहीतरी घडलेलं असेल तर आपण काय म्हणतो, बाप रे. तर युजली मराठी माणसाच्या मुखामध्ये हे दोन शब्द कायम रुजलेले आहेत, आई ग आणि बाप रे. फादर्स डे जसा मदर्स डे साजरा केला जातो, मदर्स डे, त्याप्रमाणे फादर्स डे ही करावा, हे पूर्वी इतिहासात लिहिलेले आहे. आणि फादर्स डे म्हणजे पित्याचा सन्मान आहे. या दिवशी पालकांनी केलेल्या बलिदानाबद्दल, मुलांचे पालनपोषण आणि अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारल्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या निष्ठाबद्दल आपण सर्व त्यांचे आभार मानतो, पित्यांचे आभार मानतो. मदर्स डे प्रमाणेच फादर्स डेचा देखील इतिहास आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट गोष्ट घडलेली म्हणजे खाण अपघात. या खाण अपघातात शेकडो पुरुषांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस ग्रेस क्लेटॉन ही एका रेव्हरंडची मुलगी होती. तिचे वडील ही त्या अपघातात मरण पावले होते आणि तिला असे वाटले की खाणस्फोटात जे मरण पावलेले लोक आहेत तिच्या वडिलांबरोबरच त्यांचाच तिला सन्मान करायचा होता. म्हणून तिने फादर्स डे ही कल्पना लोकल लेवलला 5 जुलै 1908 रोजी तिने मांडली होती. आणि ह्या कल्पनेला म्हणजे ह्या सन्मानाला अनेक लोकांनी दुजोरा दिला, अनेक लोकांनी त्या पुढाकार घेतला आणि शेवटी 1972 अध्यक्ष निक्सन यांनी फादर्स डे जूनमध्ये 3ऱ्या रविवारी दरवर्षी साजरा केला जावा आणि त्यासाठी नॅशनल हॉलिडे म्हणून घोषित केला. आता फादर्स डेची इतिहास तर आपल्याला कळलेलाच आहे. त्याप्रमाणे आज आपण बघूया की बाप म्हणजे काय, आदर्श पिता काय असतो. आणि सर्व चर्चेसमध्ये, सर्व प्रार्थना मंदिरामध्ये शक्यतो बाप म्हणजे काय आणि आदर्श पिता यावरून, आदर्श पित्याचे कर्तव्य काय यावरून बरेचसे असे मेसेजेस दिले जातात. तर आजचा माझा जो विषय आहे त्यामध्ये नुसता बाप म्हणजे काय आणि आदर्श पिता म्हणजे काय ह्याच्यावरतीच नाही, तर आपण ख्रिस्ती बाप हा कसा असला पाहिजे आणि ख्रिस्तीपण हे पित्यामध्ये कसा असला पाहिजे आणि त्याच्या मुलांमध्येही कसं असलं पाहिजे हे आपण बघतोय. तर बाप म्हणजे फक्त जन्मदाताच नाही, तर कौटुंबिक जीवन जगत असताना बापाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात, पित्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात या सांसारिक जीवनामध्ये. तर आपण पाहूया पवित्र शास्त्रानुसार पित्याची म्हणजेच बापाचे काय कर्तव्य आहेत, आदर्श पित्याची व्याख्या काय आहेत. प्रथमतः आपण उत्पत्ती याचा ग्रंथ याचा 24वा अध्याय 1 ते 7 हे वचन वाचूया. आता हे वाचलेले शास्त्रपाठ जे आहेत त्यामध्ये उत्पत्ती याचा 24वा ग्रंथामध्ये असे अब्रामाबद्दल लिहिलेले आहे. तर पहिल्यांदा जुन्या करारातील उदाहरण म्हणजे अब्राहम. अब्राहम हा पिता, प्रथम पिता म्हणून ओळखला जातो बायबलमधील. ही इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट फादर. देवाचा सेवक हा अब्राहम हा एक आदर्श पिता, एक नीतिमान मनुष्य असा म्हणून ओळखला जातो, फर्स्ट फादर म्हणून ओळखला जातो. अब्राहमाने कित्येक चांगले कर्तव्य केले, कित्येक गोष्टी त्याने पार पाडल्या आणि हे आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. तर 24:1 ते 7 मध्ये काय लिहिलेले आहे ते आपण बघूया. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्यापैकी मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन
तेथून माझा मुलगा इसाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. आता या वचनामध्ये आपण काय पाहतो की अब्रामाला मुलाची जबाबदारी देण्यात आली होती. मुलाची जबाबदारी त्याला पार पाडायची होती आणि हे प्रत्येक पित्याला हे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. तर ह्यामध्ये काय म्हणतो अब्राम, तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्या पुढे आपला दूत पाठवेल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. तर परमेश्वराने जे योजिले होते त्याप्रमाणे अब्राहमाने सर्व काही आपल्या मुलांसाठी केले. त्याचप्रमाणे हे पहिले उदाहरण होते ते अब्रामाचे. त्याचप्रमाणे याकोब हा देखील एक नीतिमान मनुष्य जुन्या करारामध्ये आहे. आपण सर्वांना माहिती आहे. उत्पत्ती याचा 46वा अध्याय यामध्ये 1 ते 2 वचनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की याकोब हा देखील एक उत्कृष्ट असा पिता आणि आपल्या मुलांचे हित करणारा पिता असा होता. याकोब आपल्या कुटुंबास मिस्रास येतो तेव्हा इस्रायल आपल्या सर्वांसह निघून बेरशेबास आला. तेथे त्याने आपला बाप इसाक याच्या देवास यज्ञ केले. तेव्हा रात्री दृष्टांतात देव इस्रायलाशी बोलला, याकोबा, याकोबा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, मी देव तुझ्या बापाचा देव आहे. तू मिस्रात जाण्यास भिवू नको, तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन. तर परमेश्वराने याकोबालाही आशीर्वाद दिला होता की त्याचे मोठी संतती करणार, त्याला मोठे राज्य देणार. आणि याकोब हा यज्ञार्पण करत होता. तो यज्ञार्पणाबरोबर शुद्धीकरण करत होता, आपल्या मुलांसाठी तो करत होता. तर हे सर्व एका उत्कृष्ट आणि आज्ञाधारक आणि नीतिमान मनुष्याचे, नीतिमान पित्याचे हे एक कर्तव्य आहे. याकोब हे एक उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे आपण जर नंतर बघितले तर जुन्या करारामधून इयोब ह्याचा पहिला अध्याय 1 ते 5 या वचनामध्ये आपण इयोबाबद्दल पाहतो की इयोब हा देखील धार्मिक मनुष्य, नीतिमान मनुष्य होता. त्याची 10 मुले होती, त्यापैकी 7 मुले व 3 मुली होत्या. तोही आपल्या मुलांसाठी यज्ञार्पण करीत असे आणि यज्ञार्पणाद्वारे शुद्धीकरण करत असे आणि हे ते मुलांच्या हितासाठी करत असे. तर आपण पाहतो या वचनांमध्ये काय लिहिलेले आहे की त्याचे पुत्र इयोब याचा पहिला अध्याय 4 वचन आपण पाहतो की त्याचे पुत्र पाळी पाळीने एकमेकांच्या घरी भोजना समारंभ करीत व त्यावेळी आपल्या 3 बहिणीस पंक्तीस बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलवून आणून त्याची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करीन, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचे अवेर केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम असे. तर प्रत्येक पित्याचा हा नित्यक्रम हा असला पाहिजे हे देखील आपण जाणतो इयोबाच्या कर्तृत्वाद्वारे. तर या सर्व जुन्या करारातील उदाहरणावरून हेच लक्षात येतील की आमच्या कुटुंबातील सदस्यावर, मुलांवर लक्ष दिले पाहिजे पित्याने. त्याचप्रमाणे वडिलांनी, जे वडील लोक असतील त्यांनी त्यांचा सांभाळ करून त्यांना मार्गदर्शन व त्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. आता ही सर्व होती ती जुन्या करारामधली उदाहरणं आपण पाहिली. अब्राहम, याकोब आणि इयोब हे एक आदर्श पिता आणि उत्कृष्ट पिता हे आपण पाहतो. तर नव्या करारामधून आपण आता पाहूया की आपल्याला सर्वांना ज्ञात आहे लुकाचा 15वा अध्याय 11 ते 14 वचन हे उधळा मुलगा व त्याचा वडील भाऊ याच्याबद्दल सांगितलं आहे. तर उधळा मुलगा हा काय होता की तो आपल्या वडिलांना म्हणाला की मला तुम्ही माझे वाटणी करून द्या. त्याची वाटणी तो करून गेला, घेऊन गेला तो. पण त्याने जे सर्व संपत्ती उधळली, त्याने वाईट मार्गास गेला आणि ज्यावेळेस तो परतला, तो हरवला होता, तो परतला आणि तो हरवला म्हणून तो सापडल्यावरती त्याच्या वडिलांनी आनंद उत्सव केला. तर आपण लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये 21 ते 24 ह्या वचनामध्ये पाहतो, माझा मुलगा हरवला होता, तो सापडला आहे. मग
ते आनंद उत्सव करू लागले. तर ह्याद्वारे, या कृतीद्वारे पित्याच्या हे एक उत्तम उदाहरण येशू ख्रिस्ताने लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये दिसते आपल्याला. तर ह्या उदाहरणाद्वारे आपल्याला काय कळते की आदर्श पिता हा कसा दयाळू, मायाळू, आणि जरी आपले मेंढरू हरवले, जरी आपला मुलगा हरवला, तरी पित्याने त्याचा स्वीकार केला, पित्याने त्याला क्षमा केली. ज्यावेळेस पुत्राने त्याला क्षमा मागितली त्यावेळेस त्याने क्षमा केली. तर ह्या कृतीद्वारे आपण काय पाहतो उदयापुत्राच्या, की आपली मुलेही चुकतात. सर्व पित्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली मुलेही चुकतात, आणि त्या मुलांना आपण चांगले जर संस्कार केले, नंतर त्यांना जर क्षमा केली, उदार अंतःकरणाने त्यांना जर क्षमा केली, तर हे योग्य आहे, आणि हे परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेले आहे. याचप्रमाणे हे नव्या करारातील उदाहरणाबरोबरच स्तोत्रसंहिता 91 4थ्या वचनामध्ये असे सांगितलेले आहे, पक्षी जसा आपले पंख पसरून पिल्लांचे रक्षण करतो, तसा तो तुमचे रक्षण करील. आता हे देखील एक पित्याचे उदाहरण आहे जे स्तोत्रामध्ये सांगितलेले आहे. पक्षी हा आपल्याला आपले पंख पसरून पिल्लांचे रक्षण करतो, तर पिताही आपले रक्षण करतो. तर ह्या रक्षणाची जबाबदारी ही पित्याला दिलेली गेलेली आहे. तर आपण पाहतो या सर्व जबाबदाऱ्या ह्या पित्याच्या आहेत, हे कर्तव्य हे पित्याचे आहे. जसे माता आपल्या मुलांवरती प्रेम करते, त्यांना प्रेम भावना देते, त्यांना सर्व प्रकारे मदत करते, त्यांना बघते, त्यांचे संगोपन करते, त्याचप्रमाणे पित्यालाही काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यापैकी ही एक जबाबदारी म्हणजे रक्षण करणे, आणि मुलांना जे पाहिजे ते एक पवित्र जे काही पवित्र शास्त्रानुसार आहे तेही सांगितलेले आहे की पित्याने आपल्या मुलांना दिले पाहिजे. आता तेही मी तुम्हाला सांगते की स्तोत्रामध्ये काय लिहिलेलं आहे. यशाया याच्या 66व्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये असे लिहिलेले आहे, जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरूशलेमेत तुमचे सांत्वन करीन. एखाद्याची आई सांत्वन करते म्हणजे आई बरोबर हे कंपॅरिझन केलेले आहे पित्याचे. मातेबरोबर पिताही इक्वली इम्पॉर्टंट आहे, तेवढाच जबाबदार आहे, त्याची जबाबदारीही तेवढीच आहे. नुसतं माता हिनेच सर्व काही केले पाहिजे, घरात सगळे मुलांना बघितले पाहिजे किंवा घरात सगळ्यांचा सांभाळ केला पाहिजे असे नाही, तर पित्यानेही तेवढ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे. आत्ताच्या जगामध्ये जे आपण पाहतो की पिता हा बाहेरचं सगळं बघत असतो, बाहेरच्या सर्व गोष्टी म्हणजे पैसे कमवून आणणे किंवा इतर गोष्टी आणणे, पण घरातल्या जबाबदाऱ्यांवरती त्याचा नकार असतो. ते सर्व मातांनी करावे अशी त्याची भावना असते, असे एक्सपेक्टेशन्स असतात. पण तसं नाही आहे, हे बायबल ही आपल्याला शिकवते. तर ख्रिस्ती मनुष्याचे ग्रहजीवन हे कसे असले पाहिजे हेही आपल्याला कलसेकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 19 ते 21 ह्या वचनामध्ये आपल्याला दिसून येते. तर आपण ते पाहूया ते वचन की ख्रिस्ती मनुष्याचा म्हणजे पित्याचा जीवनक्रम हा काय असला पाहिजे. कलसेकरास पत्र 3रा अध्याय 19 ते 21. तर ह्यामध्ये काय लिहिलेले आहे, ख्रिस्ती मनुष्याचा ग्रहजीवन. पतीनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. तर हे पित्यासाठी, पतीसाठी, पिता हा एक पहिल्यांदा पती असतो, आणि त्याप्रमाणे बापाबरोबर मुलांनी त्यांच्याशी कसे वागावे ह्याचेही वर्तन ह्या ख्रिस्ती मनुष्याचे ग्रहजीवन ह्या शास्त्रपाठामध्ये दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, म्हणजे तुमचा काय राग हा जास्त करू नका, त्यांच्यावरती जास्त क्रोध करू नका, तर ती खिन्न होतील.
पतींनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा, त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका. तर ह्या सर्व वचनाद्वारे आपल्याला काय दिसून येते की तुमचा राग हा मावळू नये. तुमचा राग हा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे बापांनी. त्याचप्रमाणे आपण पुढे पाहूया. स्तोत्रसंहिता 103:13 मध्ये असे लिहिलेले आहे, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. ही एक दुसरी आपल्याला जबाबदारी दिसून येते की बापाने हे मुलांवरती ममता केली पाहिजे. परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. तसेच पित्याने किंवा आपण सर्वांनीच जर परमेश्वराचे भय धरले तर परमेश्वर आपला स्वर्गीय पिता हा आपल्यावरती ममता करणार आहे, आपल्यावरती प्रेम करणार आहे. आणि देवावरची देवाची जी बद्दल सहानुभूती किंवा प्रीती आहे ती अनेक गोष्टीद्वारे आपल्याला नव्या करारात पाहायला मिळते. तर मी त्याच्यासाठी आपल्याला दाखवते की योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय 7 ते 8 या वचनामध्ये आपल्याला देवाची प्रीती दिसून येते. देव जो पिता, देव जो आपण देवाला काय म्हटलेले आहे, इथं पिता म्हटलेले आहे, तो आपला स्वर्गीय पिता आहे. आणि ते सर्व दिसण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी येशू ख्रिस्ताने अनेक वचनांद्वारे दाखवलेले आहे आपल्याला नव्या करारामध्ये. ते आपण पाहूया. तर प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. तर यावरून आपल्याला दाखवण्यात आले आहे की परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यावर ममता करतो. हे वचन रिलेटेड आहे. तो ममता का करतो? कारण तुम्ही भय धरता आणि तो प्रीती आहे हे दाखवलेले आहे. कारण प्रीती देवापासून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे. तर सर्व प्रियांनो, आपण सर्वजण इथे देवापासून जन्मलेले आहोत. आपला स्वर्गीय पिता एकच आहे आणि तो म्हणजे आपला बाप, देव जो पिता, जो फक्त प्रीती आहे. आणि त्याचप्रमाणे योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय 1 वचन असेही सांगते की देवपित्याने दिलेले प्रीतिदान, आपल्याला प्रीतिदान दिलेले आहे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळालेले आहे. ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसेच आहोत. तर ह्यामध्येही प्रीतीचा उल्लेख आहे. आणि देव जो प्रीती आहे, देव प्रीती आहे. देवाची मुले हे आम्हाला नाव मिळालेले आहे. देवाची मुले होण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे. आपण देवापासून जन्मलेले आहोत. आपला पिता हा स्वर्गीय पिता आहे आणि त्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण देवाची प्रीती समजली पाहिजे. आपल्याला ती समजण्यासाठी आपण त्याचे भय धरणे ही तितकेच आवश्यक आहे. आता हे सर्व आपण जे उदाहरणं पाहिले ते जुन्या करारातील व नवीन करारातील उदाहरणं होती. त्याचप्रमाणे पुढे आपण पाहूया की येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याला काय म्हणून संबोधत होता किंवा त्याचे आपल्या पित्याबद्दल काय म्हणणे होते, हे सर्व सांगण्यासाठी मी तुम्हाला अनेक वचनाद्वारे अनेक वचनं आहेत त्याबद्दल नव्या करारामध्ये. त्यामध्येच मत्तेकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 9वे वचन. हे 9वे वचन काय सांगते, हे परमेश्वर येशू ख्रिस्ताने म्हटले होते, यू हॅव वन फादर अँड ही इज इन हेवन. यू हॅव वन फादर अँड ही इज इन हेवन, म्हणजे स्वर्गीय पिता स्वर्गात आहे. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तर ह्या वचनाद्वारेही आपल्याला असे दिसते की आपण फक्त जगिक बापाबरोबर आपल्या स्वर्गीय पित्याची आठवण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. जगिक बापाला तर महत्त्व द्याच, पण त्याचप्रमाणे स्वर्गीय पित्याला कधीही विसरू नका. स्वर्गीय पित्याची आराधना करा, त्याची भक्ती करा आणि पृथ्वीवरील आपल्या कुणाला पिता म्हणू नका. आता ह्याचा अर्थ जर बघायला गेला तर आपण तो खूप खोल जाऊन जर बघितला तर पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका. जगिक बाप हा प्रत्येकाला असतो, प्रत्येकाला जन्मदाता म्हणून एक पिता आहेच, पण इतर कुणालाही आपला पिता मानू नका. कोणीही सोंग करून येईल तुमच्या पुढे आणि म्हणेल की मी तुझा पिता आहे,
तू माझ्यावर मी स्वर्गीय पिता आहे, माझ्याशिवाय काही नाही आहे जगामध्ये, मीच हे जग निर्माण केले आहे, असे खोटे संदेष्टे आणि खोटे व्यक्ती खूप आहेत जगामध्ये, बंधू भरलेले आहेत. परंतु आपण त्यांना पिता म्हणू नका. आजकाल आपण आपल्या भोवती बघतो की हे सर्व चालू आहे. कित्येक लोक हे भोंदू आणि ढोंगी लोक आपल्या शेजारी पाजारी आहेत, ते आपल्याला श्रेष्ठ मानतात, पण आपण त्यांना कधीच बळी पडू नका. त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर येशू ख्रिस्त पुढे म्हणतो, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 23वे वचन, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. तर ह्यामध्येही देखील पिता आपल्यावर प्रीती करतो आणि पिता हे येशू ख्रिस्ताचे म्हणणे आहे त्याप्रमाणे, आणि त्याच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर वस्ती करतो. त्याचप्रमाणे योहान 10वा अध्याय 29 ते 30 वचनामध्ये असे लिहिलेले आहे, पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून जे कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहे. तर ह्या उदाहरणाद्वारेही या वचनाद्वारेही आपल्याला योहानामध्ये काय सांगतो येशू ख्रिस्त, मी आणि पिता हा एक आहे. पित्याशिवाय येशू नाही, येशूशिवाय पिता नाही, असे कित्येक वचनामध्ये आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे योहान 17:24 या वचनामध्ये असे लिहिले आहे, हे बापा, माझी अशी इच्छा आहे की जे तू मला दिले त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या पूर्वीपासून तू माझ्यावर प्रीती केली. आता ह्यामध्ये येशू ख्रिस्त काय सांगत आहे की स्वर्गीय पिता हा येशू बरोबर जगाच्या स्थापनेपूर्वीपासून त्याच्याबरोबर उपस्थित होता, त्याच्याबरोबर त्याने प्रीती केलेली होती. तर ही जी उदाहरणे जी आपण पाहतो की येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल बोलतो, तो संबोधतो, तसेच सर्व मुलांनीही आपल्या पित्याचा सन्मान करणे, येशू ख्रिस्त जसा आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करत होता तसा आपल्या जगी बापाचा त्याचबरोबर आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान केला पाहिजे, त्याचे गौरव पाहिले पाहिजे, त्याला गौरव दिला पाहिजे. मत्ते 6 आणि 6 यामध्ये एक वेगळी डेफिनेशन ही दिलेली आहे स्वर्गीय पित्याबद्दल, ती म्हणजे गुप्तवासी, गुप्तदर्शी पिता. तर हे वचन मत्ते 6वा अध्याय 6वे वचन आहे, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. आता गुप्तवासी म्हणजे काय की अनसीन, आपण कधी पाहिले नाही असा गुप्तवासी पिता, अनसीन गॉड, आणि गुप्तदर्शी पिता. आता गुप्तदर्शी पिता म्हणजे हू सीज व्हॉट इज डन इन सिक्रेट, म्हणजे काही जे सिक्रेट आहे ते त्याच्यापासून वाचलेले नाही, तो पाहू शकतो ते सिक्रेट, असा गुप्तदर्शी पिता म्हणून असे संबोधलेले आहे, येशूने संबोधलेले आहेत. तर हे सर्व जे वचन आहेत येशूने स्वर्गीय पित्याबद्दल लिहिले आहे. तो स्वर्गीय बाप आहे, तो प्रथम जगाच्या स्थापनेपूर्वीपासून होता, तो गुप्तवासी आहे, गुप्तदर्शी आहे, तो प्रेमळ आहे, तो आपल्यावरती प्रीती करतो. हे सर्व प्रकारे स्वर्गीय पिताचे वर्णन आपण पाहतो. त्याचप्रमाणे मत्ते 6:26 मध्ये असे लिहिलेले आहे की स्वर्गीय पिता सर्वांना खावयास देतो, म्हणजे तो सर्वांची काळजी घेतो, सर्वांचे रक्षण करतो. आता हे वचन आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करत नाहीत, ती कोठारात साठवीत नाहीत, तर तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो, तुम्ही यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. तर ह्या वचनाद्वारे आपण काय पाहतो की स्वर्गीय पिता हा सर्वांकडे लक्ष देतो, सर्वांना सांभाळतो. तसेच जगिक बाप ही आपल्या मुलांना कधीच उपाशी ठेवत नाही, कधीही निराश करत नाही, सर्व काही जे मागेल ते आपल्या
पिता हा आपल्याला देत असतो. आणि शेवटचं एक वाक्य जे येशू ख्रिस्ताने क्रुसावरती बोललेले होते, जे आपल्या स्वर्गीय पिताबद्दल बोललेले होते, ते तुम्हाला हे 7 वाक्यांपैकी एक उद्गार आहे. लूक 23:34 ह्यामध्ये लिहिलेले आहे, तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. तर ह्या वचनाद्वारे येशू ख्रिस्ताने काय सांगितले की स्वर्गीय पिता त्याने शेवटी कुणाकडे मागितले, त्याने कुणाला आरोळी मारली, आपल्या स्वर्गीय पित्याला. एवढं क्रुसावरती असताना त्याने आपल्या पित्याचं स्मरण केले. आणि हे वाक्य हे शेवटचे वाक्य होते येशूचे, की क्रुसावरील वाक्य हे बापा त्यांना क्षमा कर. कारण कोण क्षमा करतो हे त्यांनी दाखवून दिले, की हा आपला पिता आहे, तोच आपल्याला क्षमा करणार आहे. आपला स्वर्गीय पिता हाच आपल्याला क्षमा करू शकतो आणि क्षमा करण्याचा अधिकार हा फक्त पित्यालाच आहे. तर क्षमा करणारा हा पिता आहे. ह्या वचनाद्वारे, लुकाच्या वचनाद्वारे आपण पाहतो येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय बापाला अनेक शब्दांद्वारे संबोधलेले आहे, की यहोवा, पिता, बापा, एली एली लमा सबकतनी. आपल्याला माहिती असेल हे उद्गार. तर एली असेही संबोधलेले आहे. येशू ख्रिस्ताचे वचन हे सत्य आहे आणि आपण ही सर्वजण त्याच्यावरती विश्वास ठेवूया. तर ह्या आजच्या संदेशाच्या द्वारे आपण काय ऐकले, की बापावरती किती जबाबदारी असते. समाजातील अनेक भूमिकांचा तो सतत विचार करत असतो. आपल्या लेकरांचा आणि आपल्या कुटुंबाचाही देखील तेवढाच विचार करत असतो. आज आपण जर पाहिले तर सोशल मीडियाच्या या युगामध्ये कित्येक मुलं सोशल नेटवर्किंग आणि वाईट गोष्टींना बळी पडत आहेत. तर पित्याचेही इतके कर्तव्य आहे की ह्या सोशल मीडियाच्या दुष्परिणामापासून आपल्या मुलांना त्यापासून परावृत्त करणे आणि त्यासाठी त्यांनी यज्ञार्पण केलं पाहिजे. आता यज्ञार्पण म्हणजे काय हे आपण पाहिले होते जुन्या करारातील अब्राम, याकोब आणि इयोबाच्या उदाहरणाद्वारे. यज्ञार्पण आत्ताच्या घडीला आपण तसे करायचे नाही आहे. तर आपण आपल्या मुलांना सर्व प्रकारे बचाव केले पाहिजे. आपण परमेश्वराकडे, आपल्या स्वर्गीय पित्याकडे रदबदलीची प्रार्थना करायला पाहिजे. सर्व पित्यांनी, सर्व मातांनी, असं काय नाही की सर्व वडिलांनी, म्हणजे जे आजी आहेत, जे आजोबा आहेत, त्यांनी देखील तेवढाच प्रयत्न केला पाहिजे. रदबदलीची प्रार्थना करणे, आपल्या मुलांना वचन शिकवणे, प्रार्थना शिकवणे, याद्वारेही हे शुद्धीकरणच आहे, यज्ञार्पणच आहे. आणि हे उदाहरण आपण पाहिले आहे जुन्या करारामधून. त्याचप्रमाणे मुलांनीही त्यांच्या आईबापाचा मान राखला पाहिजे. ही 10 आज्ञांपैकी एक आज्ञा आहे जी तुम्हाला माहिती आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, आपला स्वर्गीय पिता ह्याकडे लक्ष लावा, ही येशूची शिकवण आहे. आणि येशूने कित्येक वचनाद्वारे आपल्याला दाखवून दिलेले आहे की देव जो पिता आहे तोच एकमेव स्वर्गीय बाप आहे. तो प्रीती आहे, तो क्षमाशील आहे, तोच क्षमा करणारा पिता आहे, तो गुप्तदर्शी, तो गुप्तवासी आहे. जरी तुम्ही कितीही पापं केली तरी तुमची पापं त्याच्यापासून लपणार नाहीत. असा तो पिता आहे आपला. तो आपल्याला आपले रक्षण करतो, म्हणजे आपल्याला खावयास देतो, आपला सांभाळ करतो, जसे इतर पिता, जगिक पिता हे सांभाळ करतात त्याप्रमाणे. तर आजचा जो फादर्स डेचा संदेश आहे तो माझा हाच आहे की आपण सर्व पित्यांनी ख्रिस्ती जीवितक्रम हा बघावा. ख्रिस्ती जीवितक्रमाप्रमाणे जे काही सांगितलेले आहे परमेश्वराने, जे वचनाद्वारे सांगितलेले आहे, ख्रिस्ती बाप म्हणून आपण जगावे, अशी देवाची आज्ञा आहे. आणि देवाची आज्ञा ही नेहमी आपण पाळावी. तर आपण प्रार्थना करूया. हे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आजचा जो संदेश देण्याची मला तू प्रेरणा दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानते. सर्व प्रकारे मला मदत केलीस. माझे सर्व देवबापा जे वचनं तू आशीर्वादित केलेली आहेस ती आध्यात्मिक उन्नती करिता देवबापा सर्वांना तू
दे मुंद्याकडे विनंती करते. आणि तू देवबापा जी शिकवलेले आहे त्याप्रमाणे आम्हाला चालण्यास बोलण्यास आम्हाला मदत कर. आम्हाला तुझ्या प्रेरणेची गरज आहे. आम्ही अंतःकरण घेऊन, आम्ही पश्चातापी अंतःकरण घेऊन तुझ्याकडे येतो. तू आम्हाला देवबापा क्षमा कर. आम्हाला क्षमाशील अंतःकरणाने देवबापा तू आम्हाला पुढे ने म्हणून त्याकडे विनंती करते देवबापा. आमचे काही चुकले असेल तर आम्हाला क्षमा करणारा परमेश्वर आहेस देवबापा. तू आमचा स्वर्गीय पिता आहे. आज सर्व प्रकारे या फादर्स डे निमित्त जे पिता आहेत, जे वडील आहेत, जे आपल्या मुलांचे संगोपन करतात, त्यांना सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांना प्रेरणा दे की त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ उत्कृष्टरित्या पवित्र शास्त्रानुसार करावा आणि ख्रिस्ती जीवित क्रम हा मुलांना शिकवावा. आणि त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःही तुझे भय धरून देवबापा त्यांनी तुझ्याकडे लक्ष केंद्रित करावे. म्हणून तू इयोबाप्रमाणे, अब्रामाप्रमाणे आणि याकोबाप्रमाणे, येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या स्वर्गीय पित्याकडे लक्ष लावावे. सर्व पित्यांनी त्याच्याकडे लक्ष लावावे. म्हणून तू सहाय्य कर. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन करते. आम्हाला आत्तापर्यंत तू सांभाळ केलेला आहेस त्याबद्दल तुझे आभार. ही प्रार्थना मी तुझा पुत्र येशू याच्या नावाने करते म्हणून एक पित्या. आमेन. या उत्तम आणि उद्बोधक संदेशाबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो. प्रोफेसर रंजिता सुतार यांचे देखील मनापासून मी आभार मानतो. यावेळेस आपण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे सर्वजण मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.